शिवाय नमः. सर्व शिवभक्तांचं स्वागत आहे आमच्या नागेश्वर झुंगा या चॅनलवर. आजचं कीर्तन सेवा आहे शिवबाप कमलबाई शिवकुमार स्वामी यांचं. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ मनमथ माऊलीचा पाच चरणाचा उपदेश प्रकरणात हा निवडलेला. आता ज्या संतांचा आपण सेवेसाठी अभंग निवडलेला आहे त्या संतांचं थोडक्यात चरित्र आपल्याला पाहायचं आहे. संत श्रेष्ठ मनमथ माऊलीचा जन्म बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला आणि त्यांच्या नंतर 400 वर्षांनी संत शिरोमणी मनमथ माऊलीचा जन्म. महात्मा बसवेश्वरांनी धर्म जागृती धर्माचं काम केलं. त्यानंतर 400 वर्ष म्हणजे खूप दिवसाचा अधिक काळ गेलेला आहे आणि हा काळ 400 वर्ष म्हणजे काही कमी नाही बरं. आणि ह्या 400 वर्षाच्या काळामध्ये परत शिवभक्ती लोप व्हायला लागली. शिवभक्ती लोप झाली. विश्व शिवमय केले. ग्रंथ हा परमरहस्य विध प्रगट केले. आणि ही शिवभक्ती लोप होत असताना जो वीरशैव धर्म होता, जे शिवभक्त होते महाराष्ट्रात भारतात पृथ्वी तलावर, त्यांना त्यांच्या धर्माची आठवणच राहिली नाही किंवा त्यांना दिशा दाखवण्यासाठी कोणी नसल्यामुळे ते सैरवैर झाले. महाराष्ट्रामध्ये हाहाकार झाला. आपण हे जीव, प्रत्येक जीव काय आहे? शिवाचा अंश आहे. आपल्याला देवाची आठवण नाही आली, नाही केली तरी चालतं, पण देवाला आपली आठवण ठेवावंच लागतं. कारण आई वडिलांना लेकराचं हित बघावं लागतं. लेकराला जन्माला घालून आई वडील वाया जाऊन म्हणून बसतात का? त्याचं हित कशात आहे, त्याचं भलं कशात आहे हे आई वडील जाणतात आणि त्याला त्या मार्गाला लावतात. मग पृथ्वी तलावर शिवभक्ती लोप झाली आणि हा धर्म शिवधर्म नाहीसा झाला. कारण ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस धर्म लोप पावतो, त्या त्या वेळेस भगवंताला पृथ्वी तलावर अवतार घ्यावा लागतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भूतले. आणि ज्या ज्या वेळेस त्या पृथ्वी तलावर ग्लानी येईल, धर्माची हानी होईल, त्या त्यावेळेस गणेशस्य मैत्री म्हणजे परमेश्वराला या ठिकाणी
जन्म घ्यावा लागतो आणि धर्म सावरण्याचं काम करावं लागतं. मग हा शिवधर्म, हा वीरशैव धर्म नष्ट व्हायला लागला आणि भगवंताला, शिव पार्वतीला, आपले जे आई वडील म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांना काळजी लागली. आता कसं करायचं? धर्माची लोकांना आठवण राहिली नाही. आता कसं करायचं, काय करायचं? भगवान शिवांनी सभा घेतली, सर्व शिवगणांना बोलवलं आणि सांगितलं की बाबा आता कोणीतरी पृथ्वी तलावर जायला पाहिजे आणि धर्म सावरला पाहिजे. आता कुणाला पाठवू? कुणाला पाठवावं? आता सर्वांनी सांगितलं की देवा म्हणले तुमचा जो पुत्र आहे कार्तिकेय तो फार हुशार आहे, म्हणजे त्याला पाठवा पृथ्वी तलावर आणि तोच काहीतरी करू शकेल. ठरलं पाठवायचं तर आहे खाली, पण कुठं पाठवा? आता देवाचा पुत्र, देवाला यायचंय पृथ्वी तलावर, पण तशी जागाही असली पाहिजे की तसं घरी असलं पाहिजे, तसे आई वडील असले पाहिजे. पाठवायचं कुठं? साधा आपण आपल्याला मुलगी द्यायचं असेल तर किती किती बघतो, किती चौकशा करतो आपण. घर कसं आहे, शेत आहे का नाही, मुलगा काय शिकलेला आहे, नोकरी आहे का नाही, त्याचे आई वडील काय करतात, त्याचे पाहुणे कुठं कुठं आहेत, काही धागा दोरा लागतो का, ते कसे वागायला आहेत, निर्व्यसनी आहेत का, आपण किती बारकाईने बघतो. माझा भगवान शिवाला आपल्या लेकराला पाठवायचं होतं. कार्तिक स्वामीला जन्म घ्यायचा होता पृथ्वी तलावर, तर घ्यावं कुणाच्या घरी, कुणाच्या पोटी? देवाला एक घर लक्षात आलं आणि ते म्हणजे नेकनूर नगरीमध्ये शिवलिंग स्वामी आणि माता पार्वती देवी, एक धर्मनिष्ठ दाम्पत्य, यांच्या घरी पाठवायचं ठरलं. यांच्या घरी पाठवायचं ठरलं. मग या दाम्पत्याला लग्न होऊन बरेच वर्ष झालं होतं, पण पोटी काही मुलबाळ नव्हतं. ते माता पार्वतीला याचं दुःख तर होतच, असाच एके दिवशी असंच सप्ताह चालू होता आणि त्या सप्त्यामध्ये एका कीर्तनासाठी माता पार्वती गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांना त्या महाराजांच्या मुखातून असं ऐकण्यात आलं की अपुत्रस्य गतिर्नास्ति, म्हणजे ज्याच्या पोटी मुलबाळ नाही त्याच्या जीवनाला काही अर्थही नाही, त्याच्या जीवनाला काही गतीही नाही. इतके दिवस बाहेरच्या बाया म्हणत होत्या, ते काय तेवढं त्रासदायक वाटलं नाही, पण त्या दिवशी ज्या वेळेस त्या महाराजांच्या मुखातून हे शब्द ऐकल्यानंतर माता पार्वतीला खूप दुःख झालं आणि त्यांनी घरी आल्या आणि दुःखी अंतःकरणाने असेच 3-4 दिवस गेले. शिवलिंग स्वामींनी पाहिलं, विचारलं, काय करणार? त्यांचा
नावीलाला. आणि हेच दुःख त्यांचं भगवान शिवालाही कळलं आणि त्यांनी काय केलं, एके दिवशी गुरुच्या रूपामध्ये त्यांच्या घरी त्यांचं आगमन झालं. गुरुच्या रूपामध्ये गुरुचं रूप घेऊन भगवान शिवच शिवलिंग स्वामीच्या घरी आले. यथाविधी स्वागत केलं, पाद्य पूजा केली, अर्चना केली, सोहळ्यामध्ये स्वयंपाक केला, प्रसाद तयार केला, गुरुंना प्रसाद दिला. यथोचित स्वागत करून गुरुचं दर्शन घेतलं आणि गुरुच्या मुखातून गेलं, पुत्रवती भव. गुरुने आशीर्वाद दिला. प्रसादाचे वेळी दिवसेंदिवस गर्भ वाढायला लागला. 9 महिने झाले, दिवस झाले आणि सरले 9 मास
दिवस सोमवार. परवाच झाली वसंत पंचमी आणि त्या दिवशी मन्मथ माऊलीचा जन्म झालेला आहे. 2 दिवसच झाले जन्म. मन्मथ आला शेपू लोका, आता कोणी भिवू नका. आणि त्याचप्रमाणे 9 महिने 9 दिवस संपले आणि आता पार्वतीच्या पोटी मन्मथ माऊलीचा जन्म झाला. तो दिवस होता वसंत पंचमी आणि महिना माघ. आणि अशा गुरुच्या प्रसादाने, गुरुच्या आशीर्वादाने मन्मथ माऊलींनी माता पार्वतीच्या पोटी जन्म घेतला. कार्तिक स्वामी माता पार्वतीच्या पोटी जन्म घेतला आणि दिवसेंदिवस बाळ वाढायला लागला. लहानपणापासूनच घरामध्ये चांगले संस्कार, आई वडील धर्मनिष्ठ, पूजा पाठ, लिंग पूजा. कारण लेकरं कशा असतात, अनुकरण प्रिय असतात. ऐकून काही करणार नाही, पण पाहिलेलं ते बरोबर करतात. आणि घरात सगळं वातावरण तसंच असल्यामुळं लहानपणापासून संस्कार चांगले आणि मुळात हे देवच. तिथं काय बघायचं त्यांच्या ज्ञानाला आणि तेजाला. आणि दिवसेंदिवस मन्मथ माऊली वाढायला लागले. पाण्यात त्यांचं नाव शिवराज, पाण्यात त्यांचं नाव शिवराज ठेवण्यात आलं होतं. पण नंतर गुरु माऊलीनेच त्यांचं नाव मन्मथ ठेवलं. आणि लहानपणीच त्यांना गुरुच्या स्वाधीन करण्यात आलं आणि गुरुच्या छत्राखाली, गुरुच्या कृपेने त्यांचं जीवन चालायला लागलं. इकडं माता पार्वती आणि शिवलिंग स्वामी अगोदरच थकलेले होते. कारण ही मुलं खूप वर्षांनी म्हणजे वृद्धावस्थेमध्येच त्यांना फळाची प्राप्ती झाली होती. आणि त्यांनी लहानपणीच मन्मथ माऊलींना गुरुच्या स्वाधीन केलं. आई वडिलांचं छत्रही लवकरच हरवलं आणि गुरु माऊलीच्या सानिध्यात मन्मथ माऊली घडायला लागले. त्यांना गुरूंचा आशीर्वाद मिळाला, कृपा प्राप्त झाली आणि त्यांना अनेक ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली, अनेक साहित्याची निर्मिती केली. त्यांचे अभंग काही जास्त नाही, थोडेच उपलब्ध आहेत. आपल्याला प्रत्येक संतांचे अभंग पूर्ण आपल्याला काही मिळाले नाही. थोडे थोडे ज्याप्रमाणे आपल्याला साध्य झाले तेवढेच आपण आपला गाथा तयार झालेला आहे. आणि मन्मथ माऊलीचे अभंग सुद्धा जास्त नाहीत, 130 अभंग, मला वाटतं 130 अभंग.
योग विचार सांगितला. जीवशिव ऐक्य साधण्याचं ज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि धर्म लोप पावलेला होता. धर्म जागृती करण्याचं काम झाला होता. लोकधर्म हाती घेऊन या कर्म. आणि त्यांनी लोप झालेल्या धर्माला जागृत करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतार घेतला. आणि हा वीरशैव धर्म झोपलेला होता त्यांना जागे केले. आणि आपला धर्म काय आहे, आपण काय केलं पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे, आपलं कर्म काय आहे हे त्यांनी सांगितलं. आपल्याला काय माहित होतं? आपल्याला लिंग पूजा काय माहित नव्हतं, भस्म काय माहित नव्हतं. लिंग ते पवित्र जन्मालिया तू करीबास विहित निधारा पुत्र वित्त नये का. आता स्वहित करायचं म्हणजे काय करायचं? हा जन्म हा नरदेवा दुर्लभ आहे. कारण हा आपल्याला सहज मिळालाय का? सहजासहजी मिळालेला नाही. किती फिरावं लागेल? 84 लक्ष जन्म फिरल्या. 84 लक्ष जन्म फिरल्या.
देह कसा प्राप्त झालेला अवचित आणि 84 लक्ष जन्म फिरका फिरून 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 हा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. मग या देहानेच आपल्याला आपलं हित किंवा आपलं स्वहित, आपलं काय चांगलं आहे काय वाईट आहे, आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला या देहाने आपल्याला जर हा 84 लक्षाचा फिरका चुकवायचा असेल तर त्याच्यासाठी हा देहच कामाला येतो. कारण या देहानेच आपण सत्कर्म करू शकतो, परमार्थ करू शकतो, टाळी हाताने वाजवू शकतो, मुखाने नामस्मरण करू शकतो. दुसऱ्या देहाने करता येते का? म्हशीला करता येते का भजन? गायीला भजन करता येते का? म्हशीला भजन करता येते का? फक्त भजन कुणाला करता येतं? फक्त माणसाला भजन करता येतं. आणि भजन केल्यामुळे काय होतं? देहाचा उद्धार होतो. आणि देहाचा उद्धार झाल्यानंतर तुमचा जन्म मरणाचा फेरा किंवा तुमचं जे भवदुःख आहे ते तुमचं दुःख नष्ट झाल्याशिवाय राहणार. संत काय सांगतात? या जन्माला तू आलास तर तुझं काहीतरी हित करून घे, तुझं चांगलं करून घे, जे सत्कर्म आहे तेच कर. पण आपलं कसं झालंय? आता भजन कीर्तन म्हणलं की तिकडं संख्या किती राहते? कमीच राहते. कारण इथं बसून ना बसायची नाही, तर मांडी घालून बसायची ना जास्त लोक. त्याच्यामुळं इकडं कुणी फिरकतच नाही. पण तेच कुठं तर तमाशा मंडळ किंवा काहीतरी द्यावं बाहेर गर्दी मावना तिथं गर्दी, एकमेकाचं कोण दिसत नाही ती गर्दी. पण भजनामध्ये कीर्तनामध्ये गर्दी नसते. कारण हा मार्ग निक्का आहे, निक्का. आणि ह्या कलियुगामध्ये निक्का काय जगणार? तुम्हाला मोक्षापर्यंत नेणार आहे, तुम्हाला कैलासापर्यंत नेणारा हा मार्ग आहे. पण हा मार्ग आपल्याला आवडत नाही. म्हणून मौली काय सांगतात? जन्म आली आपण गरीबास वहीत विदारा पुत्र वित्त नये का. आता कसं म्हणावं दारा पुत्र वित्त नये का? पुत्राशिवाय जमणार, दाराशिवाय जमणार, वित्ताशिवाय जमणार. जमते का? कारण पती आणि पत्नी हे संसाराचे दोन चाक आहेत. दोन्ही चाक असले तरच गाडी व्यवस्थित चालते. आणि एक चाक मोडल्यावर गाडी काही व्यवस्थित चालणार नाही. मग संसारात पती पत्नी आणि संसार म्हणलं मूल बाळ असल्याशिवाय आता संतच सांगतात की हो कैशी या जीवाचा होईल उद्धार. तुमचे मुलंच नसेल तर तुमचा उद्धारच होणार नाही असं संतच सांगत आहे. आणि वित्त म्हणजे पैसा. पैसा नसेल तर आपलं घर चालतं का? संसार चालतो का? कोणतं काम पैशाशिवाय होतंय का? आता तर सगळी किंमत पैशाला आली. माणसाला नाही किंमत, पण पैशाला आहे. ज्याच्याकडे पैसा आहे ते किती का मूर्ख राहणार, ते लय मोठा. आणि ज्याच्याकडे पैसा नाही ते किती विद्वान असू द्या हो, त्याला कुणी विचारणार. सब पैसे के भाई. मग संतास का सांगतात की जन्म आल्या तू गरीबास होईल दारा पुत्र वित्त नये का. सगळं करा तुम्ही, संसार करा, संसार सोडा संतांनी म्हटलेच नाही. पण संसारात गुरफटून राहू नका. पत्नी असू द्या, मुलं असू द्या, पैसा
त्याच्यात गुंतून पडू नका. जसं की पक्षी अंकणी उतरती ते का गुंतून या. आपण जर दारामध्ये तांदूळ टाकलो, पक्षी येतात, खातात आणि उडून जातात. का तिथं तांदूळ आहे तिथं बसतात का? नाही, बसत नाही. त्याप्रमाणे संसार करा, पण संसार देहानं करा आणि परमार्थ मनाने करा. पण आपल्यावर रोम संसारच भरलाय. आपण इथं मी बसलो तर संसारच आहे. आपल्या डोक्यात, मनात सगळा संसारच आहे. आपण मंदिरात गेलो तर आपण घर विसरत नाही, लेकरं विसरत नाही, पतीला विसरत नाही, पती पत्नीला विसरत नाही, ते विसरतच नाही. आणि घरात असलो आपण तर आपल्याला देव कधी आठवत नाही. कारण संसार आपल्या रोम रोम भरलेला आहे. पण संत सांगतात की संसारात एवढं गुरफटून राहू नका. आणि एवढं जर तुम्ही संसारात गुरफटलात तर तुमचा उद्धारच होणार नाही. तुमचं स्वहीचं साधलं जाणार नाही. तुमचं काहीच हित होणार नाही. आणि तुम्हाला जर स्वहित साधायचं असेल, तुम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल, प्रपंच सोडून परमार्थ होईल आणि परमार्थ सोडून प्रपंच होईल. आणि म्हणून परमार्थ करत करत प्रपंच करत करत परमार्थ केला तर तुमच्या जीवाचा उद्धार झाला. तुमचा देहाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे स्मरण कशासाठी करायचं? भगवंताचं नाम का घ्यायचं? या नामामुळे, या भक्तीमुळे आपलं काय होणार आहे? स्वहित साधलं जाणार, आपला उद्धार होणार आहे. आणि ते नाम कसं घ्यावं हे संतांनी सांगितलेलं आहे. अभंगाचं दुसरं चरण. त्याचा अर्थ तसा नाही. तुम्ही निष्काम होऊन सगळे काम बाजूला ठेवचाल, घरातले काहीच काम करणार नाही. तुम्ही ड्युटीला जायचं सोडून देचाल आणि नाम घेत बसताल. त्याचा अर्थ असा नाही. निष्काम होऊन तुमच्या मनात जे विकार आहेत, षड विकार आहेत, पंच विषय आहेत, ते विषय बाजूला ठेवून दुष्ट विचार बाजूला ठेवून, वाईट विचार बाहेर काढल्याशिवाय चांगले विचार अर्थातच नाही. आणि भगवंताचं जर नाम आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला आपल्या हृदयामध्ये साठवायचं आहे, तर आपल्याला हृदयातले वाईट विचार किंवा हृदयात जे वाईट साचलेलं आहे ते आपल्याला अगोदर बाहेर काढावं लागेल. कारण त्याला जर आपल्यापाशी यावं वाटत असेल, आपल्यावर भगवंताला प्रेम करावं असं वाटत असेल, तर आपल्याला तेवढं स्वच्छ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे. कारण त्याला मळकट कळकट आवडत नाही. आपल्याला वाटतंय आपल्याकडे देव यावा, आपल्या हृदयात देव आपण घेऊन बसावा, पण आपलं हृदय किती भरलंय?
निष्काम होऊन शिवनाम उच्चारी धरून आंतरिक दृढ प्रेम आणि दृढ प्रेम का हो कशासाठी कारण तो प्रेमाचा अंकित प्रेमाचा
तो वेडा. वेडा झालं, वेडा झालं, वेडा झालं. वेडियाच्या वेडा होऊन तुमच्याकडे येतो आणि तुमचं काय करतो, काम करतो. तुमच्यासाठी जर देव वेडा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला त्याचं नाम घेतलं पाहिजे. आणि नाम कसं घेतलं पाहिजे तर निष्काम होऊन, प्रेमयुक्त अंतःकरणाने, भावयुक्त अंतःकरणाने, कसलाही मनात द्वेष न ठेवता, कसलाही विकार न ठेवता, काही वाईट विचार न ठेवता, शुद्ध अंतःकरणाने. कारण तो शुद्ध भावाचा पण आपलं अंतःकरणच शुद्ध व्हायला तयार आहे. राग, द्वेष, मत्सर हे आपल्या पाठीमागे लागलेले आहे. आपल्याला किती लवकर राग येतो, आपण एकमेकाचा किती द्वेष करतो. कुणी पुढे चाललंय, कुणी चांगलं राहणार आहे, त्याचं चांगलं होणार आहे हे आपल्याला दिसतच नाही. कारण ही वृत्तीच आपली राहिली नाही. आपल्याला लोकांचं बिलकुल बरं वाटतं फक्त आपल्या, आणि आपल्या तर धर्मात लईच आहे हा प्रकार. कुणी पुढे चालत की त्याला मागे खेचायचं, त्याला हात द्यायचं नाही, त्याचा पाय धरून ओढायचं. अहो जर कुणी वर चढत असेल तर त्याला हात द्या आणि वर घ्या, पाय धरून खाली घेतो. ही प्रवृत्ती माणसाची जातच नाही किती सांग. कारण त्या रोम भरलेला आहे. मग अशी जर आपली वृत्ती असेल तर देव कसा आपल्या जवळ येईल. कारण त्याला शुद्ध भाव पाहिजे, शुद्ध प्रेम पाहिजे, तरच तो आपल्याकडे येतो, आपल्याकडे खेचला जातो. कारण त्याला भक्ताशिवाय कुणीही जगात प्रिय नाही. नाहं वसामि कैलासे नमैव मंदरे मद्भक्तारित्र गायन्ति तत्र तिष्ठामि पावनं. ज्या ठिकाणी माझे भक्त आहेत मी त्याच ठिकाणी राहतो. मी कुण्या पर्वतावर राहत नाही, कुण्या मंदिरात राहत नाही, मी तुझ्यापाशी राहत नाही किंवा मंदिरात राहत नाही किंवा मेरू पर्वतावर राहत नाही. तर मी कुठं राहतो तर माझ्या भक्तापाशी राहतो. आणि तो कसा भक्त असला पाहिजे, प्रेमळ भक्त असला पाहिजे, भावयुक्त भक्त असला पाहिजे. आणि म्हणून मन्मथ माऊली आपल्या अभंगातून सांगतात तो प्रेमाचा भुकेला आहे आणि त्याला प्रेम द्या. आणि त्याला जर प्रेम दिला तर तो काय होतो तुमच्यासाठी,
तर तो काय करतो तुमच्यासाठी वेडा होतो वेडा आणि तुमच्या पुढारी तुमचं काम करतो. भक्तासाठी देव काही कमी काही भक्त जर चालत असेल तर त्याच्यासोबतचे प्रेम येते. पण त्याचं नाव घेतलं पाहिजे, त्याला प्रेम दिलं पाहिजे. तुमच्या मनात प्रेमही नसू द्या, भावही नसू द्या, पण नाम घ्या. कारण भाव नसला नाम घेतलं तरी ते वाया जाणार. संकेते अथवा भलत्या विषय घडो शिव स्मरण ना कळता परिसरो आला जगडता सुवर्ण करीत असे. व्याधाने कसं नाव घेतलं होतं? टिंगल करला, टिंगल भक्ताची टिंगल करून नाव घेतला होता. तर मी त्याचा उतार विमान चालून घेऊन द्यायला प्रेम बी नव्हती, भाव बी नव्हता, भक्ती बी नव्हती. ते नकळत प्राशित अमृत. तुम्हाला माहित नाही की अमृत आहे म्हणून माहित नाही तुम्हाला. तुम्ही पाडलं आहे पिलात पण ते होतं अमृत, तरी मी तुम्ही अमर होणार. नकळत प्राशित अमृत अमर काया होते प्रार्थ औषध नेणता औषध रोग आणि सत्कार. तुम्हाला परीस आहे म्हणून माहित नाही, पण त्या लोखंडाला स्पर्श झाला. परीस आहे म्हणून माहिती नाही, पण त्याचा लोखंडाला स्पर्श झाला. माहित नसताना स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचं सोनं होणारच आहे. त्याप्रमाणे भाव बी नाही, भक्ती बी नाही, प्रेम बी नाही, तरी नाव घेता तुम्ही, पण ते वाया जाणार नाही. त्याच्यामुळे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सतत नाम स्मरण करा, कारण नाम घेतलेलं वाया जाणार नाही. आणि त्या नामाने सुद्धा देव तुमचा ऋणी झाल्याशिवाय राहणार आणि तो तुमच्या भोगारी फुटल्याशिवाय राहणार नाही. कारण मागे पुढे उभा आहे सांभाळीत आणि आघात निवारा. तुमच्या तो मागे पुढे फिरत आहे, त्याच्यासाठी तो वेडा होऊन तुमचं काम काज करेल. आणि म्हणून भक्तीने प्रेमाने भावाने जर नाव घेतलं तर त्याचा परिणाम लवकरात लवकर होईल.